नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. प्रत्येक माणसाला असे वाटते की भरपूर द्रव्य पैसे असले म्हणजे सर्व सुखे प्राप्त होऊ शकतील, परंतु ते खरे नाही. प्रपंचासाठी धनाची आवश्यकता आहे हे समर्थांना देखील मान्य आहे, परंतु हे धन कष्टाने मिळवले पाहिजे असे समर्थ सांगतात. पुढिलांचे म्हणजे पूर्वजांचे द्रव्य काहीही उपयोगाचे नाही असे समर्थ सांगतात. असे द्रव्य म्हणजे आयती विना कष्ट आलेली संपत्ती आहे व त्यामुळे माणूस आळशी होतो व हळूहळू व्यसनाधीनही होतो. त्यामुळे अशा द्रव्यांचा लोभ न धरणेच चांगले असे समर्थ सांगतात. खूप स्वार्थ माणसाला पापाचरणासाठी प्रवृत्त करतो. माझ्याकडे इतके धन आहे, आता मला अजून जास्त हवे असे एकदा व्यक्तीने ठरवले म्हणजे त्याचा लोभ वाढत जातो व त्यासाठी तो कोणतेही कृत्य करतो, पाप करण्यास प्रवृत्त होतो व येनकेन प्रकारे तो ते धन प्राप्त करतो. म्हणून समर्थ इशारा देतात की अतिस्वार्थ बुद्धीने फक्त पापच साचते, धन नाही. ज्या कर्माच्या योगाने वाईट फळ मिळते ते कर्म खोटे आहे असे समर्थ सांगतात. म्हणून दुष्कृत्याकडून सत्कृत्याकडे वाटचाल झाली पाहिजे. मनुष्य स्वार्थी पापी झाला म्हणजे तो समाजाला घातक ठरतो. अशा घातकी माणसाच्या मनात रजोगुण वास करत असतात. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, दुसऱ्याचे सर्व जावे, माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. म्हणून माणसाची वाटचाल रजोगुणाकडून सत्वगुणाकडे व दुष्कृत्याकडून सत्कृत्याकडे व्हायला हवी. ज्या कर्मामुळे पाप वाढते व ज्यामुळे दुःख वाट्याला येते अशा कर्माचा आपण त्याग केला पाहिजे, कारण ते खोटे असते. माणूस भलती सलती आशा, खरं म्हणजे मोहच मनामध्ये ठेवतो, आसक्ती ठेवतो व मनासारखे होत नाही म्हणून दुःख करीत बसतो. यासाठी मनामध्ये नेहमी योग्य तीच आशा ठेवली पाहिजे. शक्य आहे तेच मिळवण्याचा प्रयत्न केला व तोही सन्मार्गाने केला. प्रत्येक कृतीला ईश्वराचे अधिष्ठान दिले तर निश्चितपणे आपले प्रत्येक कृत्य हे सत्कृत्यच होईल आणि मग दुःखी होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. कोणत्याही कर्माचे कार्याचे फळ मला मिळाले पाहिजे अशी प्रत्येक प्रापंचिक माणसाची इच्छा असते, परंतु मनुष्य कर्माचा अधिकारी आहे. फळ देण्याचा अधिकार भगवंताचा आहे. तो देईल ते व जेव्हा देईल तेव्हा स्वीकारणे हाच खरा धर्म. गीतेतूनही भगवंतांनी कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा संदेश दिलेला आहेच. अपेक्षा नसली म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःखही नसते. या सर्वमान्य वैश्विक तत्वज्ञानाची समर्थांनी या श्लोकाद्वारे आपल्याला आठवण करून दिली आहे. जय जय रघुवीर समर्थ.